शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या मारहाणीत एकाच 36 वर्षीय तरुणाच्या पाठीवर चाकू घोसवून खून केला। ही घटना मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास उघडकीस आली। या प्रकरणी मृताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी रात्री उशिरा दोघांनाही अटक केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी, साठेनगर येथील सगननूर उर्फ छगन कुरेशी, त्याचा चुलत भाऊ अलीम कुरेशी व अमजद कुरेशी हे तिघे जण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते। तिथे तिघांची पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली। वाद वाढत जाऊन हाणामारी सुरू झाली। यातील संशयित अमजद कुरेशी यांनी छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारधार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केला। यात छगन गंभीर जखमी झाला। त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला परभणी येथे नेताना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला।